पारंपरिक शेतीला फाटा, माजी सैनिकाची तायवान पिंक पेरूने लाखांची कमाई। शेतकरी म्हटलं की कष्ट आणि घाम आलाच, पण आजचा शेतकरी केवळ कष्ट करत नाही तर डोकं चालवून स्मार्ट शेती करतोय। नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज येथील एका माजी सैनिकाने हे सिद्ध करून दाखवलंय। पारंपरिक पिकांच्या मागे न धावता सेंद्रिय पद्धतीने पेरूंची बाग फुलवून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे। तर चला पाहूया शांताराम पवार यांची ही प्रेरणादायी यशोगाथा। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका, या तालुक्यातील नवी बेज गावाचे माजी सैनिक शांताराम काशीराम पवार देशाची सेवा करून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मातीची सेवा करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांनी जुन्या वाटेने न जाता आधुनिकतेची कास धरली। आपल्या 1 एकर जमिनीतील त्यांनी तायवान पिंक या पेरूच्या सुधारित जातीची सुमारे 1000 रोपांची लागवड केली। केवळ झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्यांनी मातीची सुपीकता जपण्यासाठी रासायनिक खतांना फाटा दिला। संपूर्ण बाग सेंद्रिय आणि जैविक खतांवर उभी केली आहे। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला, ज्यामुळे कमी पाण्यात ही बाग डौलाने उभी आहे। शांताराम पवार यांच्या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आंतरपीक पद्धती। पेरूची बाग मोठी होईपर्यंत त्यांनी रिकाम्या जागेत उन्हाळी कांदा घेतला, ज्यातून त्यांना 150 क्विंटल उत्पादन आणि 1 लाख रुपयांची कमाई झाली। इतकंच नाही तर खरीपात सोयाबीन आणि रब्बीत खरबुजाचं पीक घेऊन त्यांनी एकाच जमिनीतून दुहेरी नफा मिळवला आहे। तर मित्रांनो, देशाचं रक्षण करणारा हा जवान आता शेतीतही नंबर 1 ठरला आहे। अवघ्या 10,000 रुपयांच्या वार्षिक खर्चात 25 टन उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे। शांताराम पवार यांचा हा प्रयोग आज परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरतोय।